मिशन अधिकारी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या 50 चालू घडामोडी बघणार आहोत. तर चला सुरू करूया. कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? उत्तर मध्य प्रदेश. विंग्स इंडिया 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? उत्तर तेलंगणा. बेगमपेट विमानतळ. 77वा प्रजासत्ताक दिन 2026 कोणत्या थीमवर आधारित होता? उत्तर वंदे मातरमचे 150 वर्षे. 150 इयर्स ऑफ वंदे मातरम. कला क्षेत्रात कोणाला मरणोत्तर पद्मविभूषण 2026 ने सन्मानित करण्यात आले? उत्तर धर्मेंद्र सिंग देओल. धर्मेंद्र. रेल्वेने आपला पहिला ह्युमनॉइड रोबोट ASC अर्जुन कुठे तैनात केला आहे? उत्तर विशाखापट्टणम. ICCने T20 विश्वचषक 2026 मध्ये बांगलादेशच्या जागी कोणत्या संघाचा समावेश केला? उत्तर स्कॉटलंड. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात अशोक चक्रने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर सुभांशु शुक्ला. माओवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन मेगाबुरू कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? उत्तर झारखंड. 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये युरोपियन युनियन दलाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर कर्नल फ्रेडरिक सायमन स्प्रुइट. 49व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यात कोणत्या देशाला फोकस देश म्हणून निवडले गेले? उत्तर अर्जेंटिना. अतिथी देश फ्रान्स होता. 2026 मध्ये किती महिलांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? उत्तर 19. वैयक्तिक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड झाली? उत्तर सीता शेळके. 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या जनगणनेचा पहिला टप्पा कशावर केंद्रित आहे? उत्तर घरसूचीकरण आणि घरगणना. हाऊस लिस्टिंग अँड हाऊसिंग सेन्सस. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस कलर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर सिक्कीम पोलीस. कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक नामांकने मिळवून ऑस्करमध्ये नवा विक्रम नोंदवला? उत्तर सिनर्स. 2026 मध्ये किती व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले? उत्तर 16. पद्मविभूषण 2026 विजेते N. राजम यांचा संबंध कोणत्या वाद्याशी आहे? उत्तर व्हायोलिन. शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार 2025 साठी कोणाची निवड झाली? उत्तर ग्राका माचेल. कोणत्या राज्याच्या राज्यपाल निवासाचे नाव बदलून जनभवन करण्यात आले आहे? उत्तर उत्तर प्रदेश. भारतातील पहिले अत्यावश्यक प्रजनन ज्ञान केंद्र इंटेन्सिव्ह रिप्रोडक्टिव्ह नॉलेज सेंटर कुठे उघडले गेले? उत्तर मुंबई. 24व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर दी एलिशियन फील्ड. कोणत्या राज्यात कुंभलगड अभयारण्याच्या आसपासच्या परिसराला संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आले आहे? उत्तर राजस्थान. 46व्या जागतिक व्यवस्थापन काँग्रेसमध्ये उत्कृष्ट प्रशासन नेतृत्व पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर नीरज शर्मा. केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजनेला कोणत्या आर्थिक वर्षापर्यंत मुदतवाढ दिली आहे? उत्तर 2031. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना मरणोत्तर कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? उत्तर पद्मभूषण. सागर मैत्री 5 सरावात कोणत्या भारतीय नौदल जहाजाने भाग घेतला? उत्तर INS सागरध्वनी. भारताचे पहिले नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट शहर विकसित करण्यासाठी कोणत्या राज्याने UAE सोबत भागीदारी केली आहे? उत्तर तेलंगणा. 21 जानेवारी 2026 रोजी मेघालय, मणिपूर सोबतच कोणत्या राज्याने आपला 54वा स्थापना दिवस साजरा केला? उत्तर त्रिपुरा. अलीकडे चर्चेत आलेले बगुम्मा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आसाम. वर्ष 2026 मध्ये इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन चालवले? उत्तर ऑपरेशन स्वदेश. भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सेवा सन्मान अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर चंदना सिन्हा. रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 मध्ये भारताचे स्थान काय आहे? उत्तर 16वे. भारतीय जनता पक्षाचे BJP चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? उत्तर नितीन नवीन. पंचायत कायदा पेसा ॲक्ट 1996 नुकताच कोणत्या राज्यात लागू करण्यात आला आहे? उत्तर
झारखंड. 17 जानेवारी 2026 रोजी सुरू झालेली भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या 2 स्थानकांदरम्यान धावली? उत्तर हावडा ते गुवाहाटी, कामाख्या. ऑपरेशन आर्क्टिक एन्ड्युरन्स हा ग्रीनलँडमधील लष्करी सराव कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली पार पडला? उत्तर डेन्मार्क. चर्चेत असलेली कोंडा रेड्डी जमात कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आंध्र प्रदेश. विदर्भाने कोणत्या संघाचा पराभव करून आपली पहिली विजय हजारे ट्रॉफी जिंकली? उत्तर सौराष्ट्र. आर्यन वसने हा भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे? उत्तर 91वा. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून युरोपियन युनियनचे कोणते 2 नेते उपस्थित होते? उत्तर अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेन.